अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते रवींद्र एडके यांनी प्रभाग क्रमांक 21 मधून भाजपच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पक्षाने आता निष्ठावंत कार्यकर्त्यांचाच विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। एडके यांच्या पुढाकाराने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभागात राजकीय हालचालींना वेग आलाय। आज तुम्ही भाजप कार्यालयात येऊन महापालिका निवडणुकीसाठी इथं फॉर्म म्हणून भरलाय, काय सांगाल त्याबद्दल? मी रवींद्र बाबुराव एडके प्रभाग क्रमांक 21 मधून ह्या प्रवर्गातून म्हणजे SC पुरुष या प्रवर्गातून इच्छुक आहे। आतापर्यंत तुम्ही भाजपमध्ये किती दिवसापासून कार्यरत आहे आणि सामाजिक कार्यामध्ये काय काय कामं केली? आता मी मागच्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो। मागे 95ला मी लढवलेलं पण आहे भारतीय जनता पार्टीकडनं, फक्त 12 मतांनी पडलो होतो व 30 वर्ष मी सातत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे। आताच मागे पाहिलं तर कोरोना काळात मी पूर्णपणे रोडवर रेग्युलर होतो। आता सध्या पक्षामध्ये तुमच्याकडे कोणतं पद आहे? भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा। पक्षाने तुम्हालाच का उमेदवारी दिली? काय वार्डात तुमचा संपर्क आहे का लोकांशी? वार्डात माझा सगळ्या लोकांशी संपर्क आहे। मी शहरावर पण काम केलेलं आहे, त्याच्यामुळं प्रभाग क्रमांक 21 मध्ये माझा सर्वांशी संपर्क आहे। मी तिथून 100% भारतीय जनता पार्टीच्या बी फॉर्म जर मिळाला तर मी निवडून येऊ शकतो। काय समस्या आहे तुमच्या वार्डामध्ये आणि तुम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेकडे कसा पाठपुरावा? आता इंदिरानगर माझ्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये इंदिरानगर बायजीपुरा ते इंदिरानगर काबरानगर हा पाड जोडलेला आहे। तिथे म्हणजे मागील नगरसेवकांनी काहीच काम केलेलं नाहीये, तिथे स्वच्छता नाहीये। हे सर्व कामं मी माझ्या परीनं महानगरपालिकेतून सोडून घेईन। काय विजन आहे तुमच्याकडे वार्डाचा विकास करण्याचा? वार्डाचा विकास करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 21 साठी माझ्याकडे ब्ल्यूप्रिंट आहे। मी पुढे भविष्यात ती तुम्हाला प्रेसच्या मार्फत ती देईल। प्रभाग क्रमांक 21 मधून भारतीय जनता पार्टीने मला जर तिकीट दिलं तर मी जनतेची मायबाप जनतेची प्रभाग क्रमांक 21 मधल्या मायबाप जनतेची सेवा करेन व वार्डाचा विकास करेन।